वैभव चंद्रकांत माईन वाजव रे वैभव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आहे. आजचा ब्लॉग म्हणजे सकाळी 4 वाजता चालू केला आहे मी. 4:15 4:30 झाले. मी निघालो आता गावी. गावी जाण्याचं कारण अचानक म्हणजे आपल्या भावाचं लग्न आहे. अमोल माईन. आज हळद आहे संध्याकाळी रात्री आणि उद्या लग्न आहे. तर 2 दिवसाचा आपला प्रवास आहे आणि नंतर तिकडनं आपण लग्न आल्यावर आपण निघायचं रात्री. तर असा आपला आजचा ब्लॉग असणार आहे. मी 3 पार्टमध्ये बनवणार कारण की एका पार्टमध्ये तर भरपूर मोठा होईल ब्लॉग. 3 पार्टमध्ये आता ब्लॉग बनवणार आहे. आता मी निघालो आहे. बॅग घेतली, एकटाच आहे. तिकडनं रोहन भेटणार आहे माझा भाऊ. दिव्यावरनं आपली तिकीट आहे, रिझर्वेशन आहे दिवा पॅसेंजरचं. तर तो आपण डायरेक्ट दिव्यात. आता मी रिक्षा ऑटोने जातो, शेअरिंगने. भेटू आपण डायरेक्ट आता दिव्याला ट्रेनलाच. बघू आपल्याला. आता सध्या तर गर्दी तर नाही भेटणार आणि गर्दी भेटली तर आपल्या काही रिझर्वेशन आहे त्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही. भेटू आपण ह्या ब्लॉगमध्ये आपण थोडी आपली गावची म्हणजे जी काय परंपरा आहे, आपल्या हळद कशी होते, गावचं लग्न, या सगळ्या गोष्टी आपण अनुभव घेणार आहे. तर बघू, भेटू आपण. काढवतो मी ट्रेन घेऊन. बोला जाऊ दे, आपल्याला काही टेन्शन नाही, रिझर्वेशन आहे. आपण आरामात जायचं, धावपळ करायची नाही. सकाळचं प्लॅटफॉर्म एकदम शांत आहे. आजचं पण एकदम चेंज झालं. इथलं इथे काय कॅन्टीन होती, इथे काय झाली इथे मोकळा रस्ता आहे. आपलं राजपूर स्टेशन आहे. येईल आता पुढे चालतो की आपला डबा पुढे वाटतं. आता नाश्ता वगैरे माझ्याकडे येऊ शकतो ना. बघा तेव्हा भरलेलीच असते. बघा ना फुल आहे अजून पण. गावी जायचं काय सीझन पण नाही. मी काय सीझन पण नाही आता. बघ ना तुला दिवा स्टेशन मस्त आता एकदम केलंय. ते सुधारलंय पहिल्यापेक्षा तरी. स्वच्छता आणि लाईट्स वगैरे, त्याला लाईट्स वगैरे नव्हत्या, रिनोव्हेशन केलं त्यांनी. त्यांना माहिती वाटतं मी गावी जाणार आहे आज. मी त्यांनी स्वच्छता वगैरे केली असं वाटतं मला. आधी तर आपली सीट तर भेटली आहे किंवा एक विंडो आहे, नाही विंडोच्या बाजूच आहे. अजून काही लाईट नाही आली गाडीला. आता ते त्याचा टायमिंग झाला की हे लाईट बघा अजून गर्दी आहे. लाईट आली आहे बघू शकता. आता माणसं पण यायला लागले हळूहळू. आता भरेल आहे त्यांचे डबे, रिझर्वेशन आहेत व्यवस्थित तिथं. त्यांचं नाही ते इथे वरती पण बसायला असं नाही बसू शकतं काय. एवढी काय गर्दी आता. इडली वडा बोली भाई गरम गरम.
मोरया. श्री स्वामी समर्थ. चाय चाय. आपला भाव आहे. काय नाही, काय बोलायचं नाही. हा भेटला आपल्याला. मी मगाशी व्हिडिओ करत होतो. मला बोलतो आता तुम्ही ब्लॉग करता का? मी तो हो ब्लॉग करतो. त्यांनी लगेच चॅनल ओपन केलं आणि सबस्क्राईब केलं. आता ते लोक पण तुम्ही पण गावी चालले ना लग्नाला? चालले गोरेगावला उतरणार आहे. घाटतो पण आपल्या गंगावडीच्या इथेच राहतो, जवळचा मित्र आहे. अशी ओळख असते. तो बोलताना मला एकच बोलला की मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे. आता याच्यावरनं समजणे वाले को इशारा कॉफी आहे. हा नक्की भेटू. भटोडीत ये कधी आला सर? काल रात्रीला आलेलो. तिथे आहेत सगळे मित्र असतो आम्ही तिथे वाजवायला वगैरे आम्हीच असतो. आता पनवेल सोडलंय. माझी भरपूर गर्दी होती म्हणून काय करायला भेटलं नाही. फोन आलाय. केक आणलाय. केक नाश्ता पण आणलाय. आता सध्या ही सुरुवात आहे आता खायची आमची. पुढे अजून काय काय भरपूर आणलंय रोडने. मी पण आणलंय. सुका खाऊ आणलाय. मला दिला आहे कोणीतरी. रोहनने हा केक आणलाय. खातो. ट्रेनमध्ये काय ॲक्च्युली ना असे फेरीवाले वगैरे येतात ना कंटिन्यू. आणि ट्रेनमध्ये हेलिकॉप्टर आणलाय. काकीने हेलिकॉप्टर आणलाय. काय नाही नुसतं फोटो काढू. देव काय खोबरावडी, आंबावडी, गोडावलं. आपटा आलाय सगळे. आता धंदेवाले चालले. घरगुती आली 10 रुपये. देव भाजी 50ला 4 पिशा कोणाला काका पैसे द्या. शेंग आहे उकडे शेंग गरमा गरम 1000 रुपये घे. 20 रुपये. ए मके घे. गाडी क्रॉसिंगला थांबले. आणि आता तुम्हाला एक बघा हे धुकं दाखवण्यासाठी मी उतरले. रोह्याला तर थांबली गाडी आता. रोहा डेंजर धुकं आहे हो. हे बघा ना पुढचं काही दिसतच नाही एवढं धुकं आहे. पण थंडी नाही अजिबात. धुकं पडलं आहे पण थंडी नाही आहे. रोहे सुखद एवं मंगलमय यात्रा की कामना करते हैं। भाव भेटलाय चिपळूणचा. गुहागर चिपळूण पापरे गावचा 1 नंबरचा बोलतात ना छावा आहे आमचा पहिला. गवळणीत कसलं काम करतो? नाही नमनात कसलं काम करायचं तू? पेंद्याचं काम करतो नमनात. आता नाही करत, आता फोटोशूट वगैरे करतो तू.
फोटोग्राफी वगैरे करतो. तुम्हाला कोणाला ऑटो मीटर द्यायची असेल तर सांगा, त्याचा कॉन्टॅक्ट मी डिस्क्रिप्शनला देतो तुम्हाला. चांगली शूट वगैरे चांगलं करतो. भेटला तो इथं झोपलेला आहे बघा, इथं झोपलेला त्या बॉचक्याच्या इथे झोपलेला. नंतर पाय बी वर करून आम्हाला बोलतो अरे वैभवदा. तो पण चालला आता फोटोशूटला चाललाय, आरोलीला उतरणार आहे तो. चिपळूण स्टेशन आले, चिपळूण तिकडे आलंय ॲक्च्युली. प्रवाशांना बिचाऱ्यांना ब्रिज क्रॉस करून यायला लागेल आता. ब्रिज पण पाठी वाटतं नाही, सबवे इथे सबवे, इकडे सबवे. गाडी आता खाली झाली आहे. सगळे चिपळूणला उतरले, अर्धे खेडला उतरले चिपळूणला. आता उरले सुरले संगमेश्वर. उरले सुरले म्हणजे आम्ही आता. काही वडापाववाले वगैरे आले. पहिला चिपळूणचा वडापाव म्हणजे एकदम फेमस होता. चिपळूणचा वडापाव म्हटलं की एकदम लोक आवर्जून खायला उतरायची. आता त्या वडापावची मजा सगळे हे तुम्ही बघताय. चिपळूणच्या वडापावची जी टेस्ट होती ना एकदम बेस्ट होती. पण आता हे सगळे वडापावची होतात ना, वडापावचा सगळा वडा करून टाकला आहे. उतरलो आता. गाडी आली तशी टायमात. किती टायमिंग आहे इथं संगमेश्वरला? टायमिंग किती गाडीचा? 1चा टायमिंग आहे. आता वाजले किती? 1 वाजून गेला आहे. आली तर टायमात आहे. बघू आता. आता रिक्षा वगैरे आता आम्हाला बघायची. सगळी ऑलमोस्ट गाडी खाली. आता हा ब्रिज क्रॉस करून आम्हाला जायचं. तो ब्रिज क्रॉस करून तिकडे जायचं. गाडी निघाली पुढे रवाना सावंतवाडी गाडी, सॉरी मडगाव करता. हा ब्रिज आम्हाला पार करायचा आहे. संगमेश्वरला पोचलो आहे. ॲक्च्युली झालं आहे काय, दादा परी वहिनी आणि मम्मी मोठी काकी हे मांडवीला होते सकाळी. ती गाडी त्यांची CSTला काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यामुळे ती लेट आहे. 3:15चा टायमिंग दिला आता इथे. ते आमच्या अगोदर येतात पण आम्ही त्यांच्या अगोदर पोचलो आहे. येतील ते हळू. आता मग काय पर्याय नाही. पोचलो आता संगमेश्वर स्टेशन. तुम्हाला दाखवतो मी. हे सगळं रिनोव्हेट केलेलं संगमेश्वर स्टेशन. आता लाईटी वगैरे बंद आहे सध्या. तिथून रिक्षा पकडायची. ही बस लागली. ही मला वाटते डेपोला जाईल. संगमेश्वर डेपोला जाईल. इथून काय ऑप्शन, मला रिक्षाच आहे. डायरेक्ट रिक्षा करायची. हे आहे संगमेश्वर स्टेशन. रिनोव्हेशन केलेलं. तर रस्त्याची हालत बघूया. गाडी लावली. अच्छा, नंबर वाईज आहे काय तिथे? नंबर लावली हां. डायरेक्ट
इतर तर चालू नाही आलं ना अजून ही बाजू चालू आहे ती पण चालू आहे नंतर हा तिथे बंद ठेवलं नाही नवीन गणपती पोहायला रोड आहे शॉर्टकट हा इथून हा शास्त्री पूल नवीन आता चालू झाला आहे हा आपण चालू तो जुना इथून कैची आहे हा सरळ रोड इकडे जातो आपला देवरुख संगमेश्वर पुढे रत्नागिरी वगैरे देवरुख वगैरे तिकडे फाटा साखरपा आणि आता इथून आतमध्ये आपल्या गावी छत्रपती शंभू राजांचं स्मारक इथे आतमध्ये सरदेसाईंचा वाडा आहे आपल्या तुम्हाला इथूनच नेलं आहे हा आहे कधीच आहे जुना शॉर्टकट आहे इकडे आतमध्ये ना हे बघा इथे कर्णेश्वर मंदिर इथे हे बघा सरदेसाईंचा वाडा इकडे आतमध्ये आहे हा शॉर्टकट आहे भावानी शॉर्टकट घेतला ती बस आली ना म्हणून त्यांनी शॉर्टकट घेतला इथे मंदिर कर्णेश्वर मंदिर आहे ना हो कर्णेश्वर मंदिर पहिल्यांदा धुवायला घेऊन आलेत हे गंगाधराय संगमेश्वरजी स्वामी शिवकालीन मंदिर आहे एकदम हे शंकराचं मंदिर आहे आणि हा आपला शॉर्टकट इकडनं आलो आपण बस पाठी राहिले ना गेली हे बघा ह्या नदीवर आम्ही येतो पोहायला फनसन आहे हा सरळ रोड वरती जो गेलाय उमरे उमरे आणि कोणती गावावरती नाही निवळी इकडे आली हा भेकरेवाडी वगैरे आहेत वरती इकडे आणि हा आता आपण इथून लेफ्ट मारून फनसनतून आपल्या इकडे जातो रोड ना तो शृंगारपूर भैरीबानी मंदिर निवळी वगैरे आणि इकडनं लेप मारला की आपली अंतरवली तांबेडी उठली हे सगळे आपल्या वाड्या इकडे लागतात आपला आपल्या वाडीत हे चांद्यांचं घर इकडे आणि हे लग्न घर लग्न मंडप कोणतरी आलेत हा बबन काका आलेत हे आपलं घर आणि हे बाजूला नवऱ्या मुलाचं घर आणि ते बांधतात वगैरे नवरदेव 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 आलेत ब्लॉग चालूच होता नवरदेव आला मजेत एकदम खाशील का पिशील खाशील का पिशील बाकी कधी आला नवरदेव फिरतोय बघा कधी 6 तारखेला 6 तारखेला लय लेट आलास सुट्टी तर पाहिजे एवढं लेट येऊन कसं झाली तयारी दादाची पण गाडी लेट झाली ना
तुमच्याकडून आले हो राका येतो येतो जेवण वरती सभागृहात आहे तेव्हा तिकडे हा येतो येतो इकडे जेवण आहे सभागृहात. हे आपलं सभागृह आहे. हे रघुकाकांचं घर आणि इथे हापसा आला आपल्या घराच्या इथे ते बघा एकदम बाजूलाच हे घर आपलं बघू शकता. हे घर इथं हापसा. टेन्शन नाही पाण्याचं. कधी पण उठा आंघोळीला बसायच्या खाली. पाणी आई नळाखालीच बसायचं आंघोळीला. हो ना नवरदेव हापसा मारते विचार. जेवायलाच चाललो आता. चाबी घेतो बॅग बिग ठेवतो. काय होत आगी बरे आहेत ना. मस्त मस्त एकदम. तुम्ही कधी आलात. आत्ता आलोय काय गाडीला. हा जातो तिकडे जातो. ही बघा ही नवरदेवाची आई आतमध्ये. ही बघा दाखवतो तुम्हाला भेटतो. ह्या काक्या ही बघा ही बघा. हा बोल बोल काय बोलायचं बोल. हा हा ताईला काय बोलायचं थांबा. आत्या बोल. खरकट होऊ दे ना तू. आत्ताच आलो. चावी घ्यायसाठी आलो. दादानी पाठवून येत आहे. चावी नाही. अर्जुन काय रे. हो काय बोलताय. अर्जुन सुभेदार सॉरी. बरे आहेत ना. हो बरे. जेवण आहे जेवण. हा बघा हा बघा. बरे आहेत ना. जेवायला जेवायला वाटत अर्धे जेवले बाहेर खाना खा के जा बसा. यावर माय रुसल्या माझ्या लग्नात जी. दोघी रुसल्या ना माझ्यावरती. मला चहा पाण्याचं सांगितलं नाही म्हणून. येणार येणार लग्नाला सगळे येणार. येणार 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 आहे बघा. भाजी आले ना हा ती भाजी तिथे दुसरे जेवलाच ना की आधी तिला बनव मग घरी जा. या जेवायला फायनली घरी पोचलोय. आलो मगाशी आम्ही. आणि मगाशी काय चावी नव्हती. चावी काकी वरती जेवत होत्या. मग आम्ही पण बोललो आता बॅग बाहेरच ठेवल्या. मग जेवायला गेलो. जेवलो मग काकीने आता चावी घेतली. आणि आता दरवाजा बोलून नाही बघा सामान वगैरे ठेवला आतमध्ये. पंखे वगैरे लावल्यावर बसल्यावर गरम झालं भरपूर. ऊन भरपूर आहे बाहेर. रात्री काय माहिती थंडी आहे की नाही काय माहिती नाही. कळेल आज. असा आजचा आपला हा ब्लॉग होता. प्रवासाचाच ब्लॉग होता दुसरा काय. आता संध्याकाळी हळद वगैरे आहे त्याचा आपण ब्लॉग वेगळा बनवू आपण. तर आत्ताचा व्हिडिओ इथेच मी स्टॉप करतो. आत्ताचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. जरा आराम करतो आता. चलो बाय बाय.